विधाता हम सब है भारत 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 भारत। मैं हूँ भारत, मैं हूँ भारत, मैं हूँ भारत। भारत माता की धन्यवाद। या ठिकाणी पतंजली योग कुटीरचे सर्व सदस्य सुद्धा सहभागी झाले, त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो। यानंतर मी माजी जिल्हाध्यक्ष नरेंद्र शिरोळे यांना विनंती करतो, त्यांनी आपला शुभेच्छा द्याव्या। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आज आपला 79वा स्वातंत्र्य दिन आहे। त्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आपल्या कल्याण पूर्वच्या लोकप्रिय आणि कार्यक्षम आमदार सुब्रताई गायकवाड, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व देशप्रेमी नागरिक, खऱ्या अर्थाने आपल्यासाठी हा एक वेगळा अनुभव असतो। दरवर्षी आपण स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, त्याचबरोबर 26 जानेवारीला ज्या दिवशी आपला प्रजासत्ताक दिन असतो त्या दिवशी सुद्धा ध्वजारोहण करतो आणि आपण सर्वजण त्या निमित्ताने एकत्र येत असतो। आज मी सकाळीच मॉडेल इंग्लिश स्कूलमध्ये गेलो होतो आणि दरवेळेला ज्यावेळेला स्वातंत्र्य दिन असतो त्यावेळेला आपण आपल्याला ज्यांच्या कर्तृत्वाने किंवा ज्यांच्या प्रयत्नाने, ज्यांनी स्वतःच्या प्राणांचं बलिदान दिलं, अशा स्वातंत्र्य सैनिकांच्या प्रयत्नाने मिळालेलं स्वातंत्र्य त्याबद्दलची माहिती आणि त्यांना आपण त्या दिवशी प्रामुख्याने आपण त्यांना आठवण करत असतो की बाबा या सर्वांच्या प्रयत्नाने आपण हे सर्व आपल्याला स्वातंत्र्य मिळालेलं आहे। परंतु त्यावेळेला त्यांनी केलेले हे किती निस्वार्थ होते हे ज्यावेळेला आपल्याला आजच्या एका दिवसापुरतं आपण लक्षात ठेवतो, त्यापेक्षा सुद्धा वर्षभर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्या सर्वांनी ज्या वेळेला प्रसंगी आपल्या प्राणांची बलिदान सुद्धा दिले, प्राणांची आहुती दिली, तर आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले त्याची किंमत आपल्याला कळली पाहिजे। आणि मग आपल्याला ही किंमत कळायची असेल तर आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये, आगामी काळामध्ये आपण आपली कर्तव्य जी आहेत ती सर्व पाळली पाहिजेत। हा देश पुढे घेऊन जाण्यासाठी आपले नेते आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि त्यांचे सर्व सहकारी, या महाराष्ट्रामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी ज्या पद्धतीने प्रयत्न करतायत, आज आपली अर्थव्यवस्था जगभरामध्ये 4थ्या क्रमांकावरती गेलेली, म्हणजे आपण विकसनशील कडून विकसित राष्ट्र होण्याच्या दिशेने पावलं उचलतोय। त्यामध्ये आपल्या सगळ्यांचा सुद्धा सिंहाचा वाटा आपण उचलला पाहिजे आणि आपण आपली कर्तव्य जर निष्ठपणे पार पाडली, आपले विद्यार्थी असतील, आपली मुलं असतील, त्यांना स्वच्छतेपासून तर देशप्रेमापर्यंतचे सगळे जर धडे आपण जर त्यांना जर शिकवले आणि पुढच्या काळामध्ये कायद्याने वागण्याचा जर सर्वांनी जर नीट प्रयत्न केला तर पुढच्या काळामध्ये लवकरच महासत्ता बनण्याच्या दृष्टीने आपल्याला कोणती अडचण येणार नाही। आणि म्हणून आपण जरी स्वातंत्र्यासाठी लढलो नसलो, आपण जरी देशाच्या सीमांचं रक्षण करण्यासाठी सीमेवरती जाऊन या सैनिकांसारखं त्या ठिकाणी उभे राहू शकत नसलो, तरी देशामध्ये राहून आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी राहून देश सेवा करू शकतो। आणि याच पद्धतीने जर आपण काम केलं तर ते खऱ्या अर्थाने आपल्याला स्वातंत्र्य दिनाचं महत्त्व कळलं असं होईल। आपल्या सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। धन्यवाद। यानंतर कल्याण पूर्वच्या लाडक्या आमदार सौ सुलभाताई गायकवाड आपणास विनंती करतो, आपण उपस्थित सर्व नागरिकांना 69व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा द्याव्या। सर्वांना नमस्कार। भारत माता की जय, भारत माता की जय। आज इथं आपण 69वा जो 79वा जो स्वातंत्र्य दिन आज आपण साजरा करत आहोत। त्या निमित्ताने इथे सगळे जमलेले माझे सर्व सहकारी आणि कार्यकर्ते, तसेच जे आपले सैनिक इथे आहेत, जे माजी सैनिक ज्यांनी देशासाठी आपला आयुष्य आपल्या याच्यात घालवलेले आहे, आणि इथे जे सर्व आपले आता जी मुलं आपल्याला परेड देऊन दिली त्यांचे मी अभिनंदन करतो। आणि आपल्या सर्व कल्याण पूर्वेला आज प्रजासत्ताक दिनाच्या मी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। भारत माता की, भारत माता की।
यानंतर मी आपणास विनंती करेल आपण सर्वांनी अल्पोपहाराचा आस्वाद घ्यायचा. पुन्हा एकदा माजी आमदार आपला माणूस आपला आमदार गणपतशेठ गायकवाड बाबू विद्यमान आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या वतीने भारतीय जनता पक्ष कल्याण पूर्व विधानसभा 142 यांच्या वतीने आपणास स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो व सर्व मान्यवरांची विनंतीने आजचा कार्यक्रम या ठिकाणी संपला. आपण आपण सर्वांनी अल्पोपहार आस्वाद घ्यावा असं विनंती करतो. वा मस्त, व्हेरी गुड, छान. जोरदार. ही मुलं आहेत ना, ही माईक ज्याने हातात घेतला ना त्याला कळतं गाणं पूर्ण केलंय त्यांनी, कुणाचं लक्ष नसताना. खूप खूप छान बेटा. तुला बोलायचं येते मी. तिरंगी झेंडा झेंडा वतनचा, तिरंगी झेंडा रंग भगवा रंग राजभोतांचा हा भगवा रंग भगवा रंग. तिरंगी झेंडा वतनचा, हिरवा रंग हिरवा रंग जोरदार आहे मुलासाठी. आणि ही आमची आराध्या शाहू आहे, एक छानसं गीत सादर करते ती. गुड मॉर्निंग एवरीवन, माय नेम इज आराध्या. माय टॉपिक इज हम होगे कामयाब, हम होगे कामयाब, हम होगे कामयाब, हम होगे कामयाब एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होगे कामयाब एक दिन. हम चलेंगे साथ साथ, डाले हाथों में हाथ, हम चलेंगे साथ साथ एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम चलेंगे साथ साथ एक दिन. होगी शांति जार हो, होगी शांति जार हो, होगी शांति जार हो एक दिन. ओहो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. भारत माता की वंदे. खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांना विनंती, आपण अल्पोपहारचा लाभ घ्यायचा आहे. काय कुणाचं तरी आभूषण इथं पडलंय ना, सोन्याचं नाही आहे, पण काय मॅचिंग असेल तर घेऊन जा कृपया.
थैंक यू। आपका नाम क्या है? आदित्य। हाय आदित्य। हाय का हाय। थैंक यू। ललन जी नमस्ते। ललन जी एक फोटो निकालो। फोटो 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 आपको मैडम एक मिनट। क्या आपण सर्वांनी अल्पहाराचा आस्वाद घ्यायचा। आपण सर्व सकाळी लवकर उठलेलो आहोत, त्यामुळे भूक लागली असेल। सन्माननीय आमदार सोबत गायकवाड यांच्या वतीने अल्पहार आहे पहिल्या माळ्यावर, आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा। थँक्यू। फोटो सेशन झालेलं आहे आणि आता आपण नाही नाही आहे हो गया